महाराष्ट्राचं युवकाचं अध्यक्ष केलं, तुमची लायकी तरी आहे का हो? तुमचा इंदोरमध्ये मर्डर केला असता, इंदोरमध्ये तुमचा मर्डर झाला असता धनुभाऊ. आज आपल्यात नाहीत ते भैरवजी महाराज, तो जेलमध्ये असतो वाल्मिक कराड. त्याने किती फोन केले, ज्यावेळेस तुम्ही नीरव मोदी बोलले, मी तुम्हाला हरकत नाही विजय मल्ल्या बोलायला. मला वाटतं विजय मल्ल्यामध्ये तुमच्यामध्ये बरंच बोलतंय. आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका. गुट्टे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गुट्टे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गंगाखेड नगरपालिका निवडणूक 2025 यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडी च्या प्रचारात आयोजित सभेला उपस्थित असलेले ज्यांनी फक्त विकास बघू आणि हमेशा विकासाला साथ देणारे, आजोबापासून ते वडिलांपर्यंत आपण स्वतःपर्यंत नगराध्यक्षपद 4 बार असे भोगलेले आणि वेळोवेळी विकास आला की विकासाच्या पाठीमागे उभे राहणारे असे बाळकाका, तसेच आपले गोपालदास तापडिया नगराध्यक्षपदाचे उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया, मार्केटचे सभापती साहेबरावजी भोसले, नितीनजी चौधरी, प्रतिष्ठित व्यापारी सुभाषजी नळदकर, प्रतिष्ठित व्यापारी विजयकुमार अनिल इनपल्लेवार, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप जालनुरे, विजयकुमारजी तापडिया, माजी नगराध्यक्ष बालाजी शेटे, माजी नगरसेवक शंकरजी वाघमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणजी सानप, शिवाजी नितोडे, माजी सभापती जिल्हा परिषद व्यंकट रेवनवार, प्रतिष्ठित व्यापारी राम शेटे गुंडाळे, रमेशजी कदम, रमेश पेकम, प्रमोद आप्पा धुळे, व्यापारी संभाजी पोले, आमचे उपसभापती मार्केट बालाजी मुंडे, बालाजी लटपटे, गंगाधरजी पवार, आमच्या संघाचे सभापती राजाभाऊ बापू सातपोते, संचालक संघ कृष्णाजी सोळंके, सचिन महाजन, लक्ष्मणजी मुंडे, माणिकरावजी आळसे, संचालक मार्केट, शेख अफजल भाई, हनुमानजी मुंडे, शंभूदेव मुंडे, दीपक तापडिया, सय्यद अकबर, सत्यपालजी साळवे, राजेश दामा, उद्धवजी चोरगडे, रोहित जामगे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व माझ्या जमलेल्या सर्व माता बहिणींनो आणि एक जनसमुदाय आले सर्व माझे व्यापारी बंधूंनो, शेतकरी बांधवांनो आणि बंधूंनो, आज आपण या नगरपालिकेमध्ये जवळजवळ मुस्लिम समाजाचे 8 उमेदवार आपण दिलेले, दलित उमेदवार असे 5 दिलेले आणि बाकी इतर सर्वांनाच म्हणून असे 26 उमेदवार दिलेले. मी आपल्याला एक माझं भाषण जरा शेअरनं सुरू करतो. ईमानदारी को इनाम दो, ईमानदारी को इनाम दो, छुपकर नहीं सारे आम दो, छुपकर नहीं सारे आम दो, विकास करने वाले उम्मीदवार को गंगाखेड नगरपालिका की कमान दो, विकास करने वाले उम्मीदवारों को गंगाखेड नगरपालिका की कमान दो. स्वभाव अपना विकासशील है, स्वभाव अपना विकासशील है, समय के साथ सोच गतिशील है. हर गरीब की आवाज के लिए आप सभी से मतदान की अपील है. आज शेवटचा दिवस प्रचाराचा. 10 वाजल्याच्या नंतर आपला प्रचार बंद होणार आहे आणि उद्या मतदान होणार आहे.
त्यापूर्वी या सर्व जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना मला खूप आनंद होत आहे आणि मला तुम्ही का मतदान द्यावं, का मतदान मला दिलं पाहिजे, ते आम्हाला थोडक्यात आपल्याला मी समजून सांगणार. शहरामध्ये जवळजवळ 1100 कोटीचा निधी आणला. त्यानंतर 900 कोटीचे काम सुरू झालेले आहेत. 200 कोटीचं काम सुरू होणं बाकी आहे. ते म्हणजे आपला समोरचा रेल्वे ओव्हरब्रिज. आमच्यावर बरीच टीका होते, माझ्यावर. खूप या शहरामध्ये धूळ आहे. पण मला आपल्याला समजून सांगायचं की धुळीचं कारण काय. कारण एवढंच आहे, नॅशनल हायवेने रोड ज्याच्यात पण जिथपर्यंत त्याची हद्द होती तिथपर्यंत नॅशनल हायवेने रोड केलाय. परळीकडनं कुठपर्यंत हा ब्रिजची हद्द आहे तिथपर्यंत त्यांनी रोड केला. इकडे नांदेडकडे जाताना रोडची हद्द कुठपर्यंत आहे ब्रिजची तिथपर्यंत रोड केला. पण जेव्हा पीडब्ल्यूडी कडं तो पूल मंजूर झाला, ते पीडब्ल्यूडी मध्ये 0 पर्यंत जो रोड जिथं 0 होतो दोन्ही बाजूनं तिथपर्यंत ते पीडब्ल्यूडी कडे रस्ता असतो. पहिला नॅशनल हायवेकडेच होता, पण ते ब्रिजमुळे 0 जिथं निघतो तिथपर्यंत ते काम विड्रॉ केलं NHAIनं आणि ते पीडब्ल्यूडीला पैसे पण वर्ग केले. मग धुळीचं कारण काय. ते पूल होऊ नये म्हणून जे उमेदवार उभे आहेत ते कोर्टात गेले. आपण त्यांना मतदान करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. कोर्टात जाणारे अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत आणि मत मागतायत आणि गंगाखेडचा विकास होऊ नये म्हणून कोर्टातही जात आहे. त्यांना मतदानाचा हक्क मागण्याचा हक्क आहे का आणि आपण त्यांना मतदान करणार आहेत का, हा माझा सवाल आहे. पण त्याहूनही पुढे जाऊन सांगतो, मला यश येतं, प्रत्येक कामामध्ये मला यश येतं, पण मला संघर्ष करावा लागतो. मला संघर्षाशिवाय मला यश कधीच आलेलं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक झाली, इथली आचारसंहिता उठली, 1 महिन्याच्या त्या पुलाचं काम सुरू करणार हे रत्नाकर गुट्टे. अडवून बघितलं, सगळं करून बघितलं, पण ते काय होत नाही. दुसरा विषय, 60 आणि 195 कोटीचे रोड सुरू आहे. 50% रोड झाले असतील, 40-50% रोड झाले असतील, 50% रोड बाकी आहेत. आपल्या जेवढ्या बिल्डिंग आहेत त्याच्यापैकी फक्त SDM आणि तहसीलदारची बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे. उद्घाटन बाकी आहे, पण आम्ही वरी बोलून आम्ही ते SDM आणि तहसीलदारला शिफ्ट केलेला आहे. त्याचेही लोकार्पण सोहळा बाकी आहे. बाकी क्रीडा संकुलनवर आहे, इंडोर गेम आहे, 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आहे, ते सगळं कंप्लीट झालंय. इंडोर काय 2 कमी करायचे आणखीन बाकी आहेत. जवळजवळ 75-80% काम झालंय, 25-30% काम बाकी आहे. रजिस्ट्री ऑफिस टेंडरला लागलंय, ते आणखी सुरूच व्हायचंय. नगरपालिका बिल्डिंग 80% पूर्ण झाली आहे, 20% बाकी आहे.
त्यानंतर पंचायत समितीची बिल्डिंग 50% झालेली आहे, 50% बाकी आहे. आपलं अति सुंदर पुणे मुंबईला लाजवेल असं नाट्यगृह ते सुरू आहे, ते 50% झालंय, 50% बाकी आहे. संत जनाबाईला वारकरी संप्रदाय जर आला, लाख हजार शंभरावर दिंडे येतात, 150-200 दिंडे येतात. त्या माझ्या वारकऱ्यांना याला जागा आहे का? याला जागा आहे का? स्नान करायला जागा आहे का? मग इतक्या वर्षात काय करत होते इथले नेते? हा माझा सवाल आहे. आणि एवढंच नाही, आपण संत जनाबाईला म्हणतो, संत जनाबाईचं जन्मस्थळ आहे. आपण दक्षिण काशी म्हणतो आपल्या गंगाखेडला. कुठे आहे विकास? कुठं होते हे सगळं? आज मी सांगतो 10 कोटी रुपये संत जनाबाईसाठी भक्त निवास, 25 पुरुषाचे टॉयलेट, महिलांसाठी 25 आणि 20 आंघोळीसाठी, आणि 4 मजली बिल्डिंग, 100 भक्त निवास, अटॅच टॉयलेट हे बांधतोय. उद्घाटन झालं, तिथल्या सर्व पाडापाड्या केल्या. आता ते तिथं कच्चं असल्यामुळे तिथं आम्ही बघितला तो डाटा, तर इथं आपल्याला फायलिंग घ्यावं लागणार आहे, फायलिंग घेऊन फाउंडेशन करावं लागणार आहे. ते आपण करतोय. ते आता फक्त सुरू झालंय, 100% काम बाकी आहे. आणि आपण आज 110 कोटीची योजना आणली. ती जवळजवळ 15-20% बी झालेली नाही, 80% बाकी आहे. पण इथले माजी आमदार बोलले की ती योजना माझ्या काळातच मंजूर झालेली आहे. दाखवा रे, JR दाखवा. कुठे? कोण आहे JR? कुठे आहे? दाखवा JR. हे JR बघा, केव्हाचा JR आहे. कुठे आहे JR? कुठे आहे? दाखवा JR. तिथं दाखवा ना. ही हार्ड कॉपी माझ्याजवळ मी घेऊन आलोय. हा JR आहे. आणि दिनांक 10 जुलै 2024. किती? 10 जुलै 2024 हा JR आहे. आणि माझे आमदार म्हणतात, खोटरडे मला बोलतात की माझ्या काळामध्ये मंजूर झालेला आहे. हाच जयद्रथ, हाच सुडी आहे. बघा, आणि एवढे कामं बाकी आहेत. आणि मला सांगितलं, काय सांगितलं? हे कामं बोगस आहे, कामं बरोबर नाही, असं बरेच काही कामावर टीका होत आल्या. लावा रे तो व्हिडिओ, लावा. चला लावा व्हिडिओ. काय बोगस आहे जनतेला बघू द्या, त्या माझ्या मायबाप जनतेला बघू द्या. बोगस आहे का काम आहे बघा. लागला का रे? द्या आवाज द्या.
कंटिन्यू चालू ठेवणार आहे. एक वर्षाचं काम आहे. 1 वर्षामध्ये दुसरं घ्यायला गेलं. रीलचे शॉट घेत मोबाईल घेऊन कोणाचा तरी मोबाईल घेऊन रीलचे शॉट घ्या. रीलचे शॉट घ्या. रीलचे या गंगाखेडसाठी टेम्पोररी योजना केलेली मी. टेम्पोररी पाणी स्वच्छ येत नव्हतं, ते पाणी स्वच्छ त्याच्यामुळे केलंय मी. हे शासकीय कर्मचारी निवास आहे. खाली लिहून आले, वाचा. हा ब्रिज आहे. चला हात घ्या, हात घ्या. हे रत्नाकर कुठे नागपूरलाही राहतात, त्यामुळे माझ्याकडे नेहमी येतात. आणि ते गोदावरीवरचं तो पूल त्यांनी मला स्वार्थाचा पत्र दिला. डिपार्टमेंटमध्ये पूल आहे, पण तो जुना झाला. तर मी परभणी गंगाखेड गोदावरी नदीवरील ब्रिज करता 150 कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे. आणि हा पूल नक्की मंजूर होईल. त्याचबरोबर जो आरोपी आहे गंगाखेड लातूर स्टेट हायवेचा, तिथं नॅशनल हायवेचा जंक्शन आमदार साहेबांनी सगळ्यांनी आता आग्रह केला, तो आरोपी मी मंजूर केल्याची घोषणा करतो. एक रत्नाकरांनी गंगाखेड बायपासची मागणी केलेली आहे. त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येईल आणि यावर काम करण्यात येईल अशी मी घोषणा करतो. परभणी जिल्ह्यामध्ये ज्या कामाच्या बाबतीमध्ये विशेष रूपाने महत्वाची काम आहेत जी मी नवीन कामाची घोषणा करणार आहे, त्यामध्ये गंगाखेड ते लोहार 45 किलोमीटर याकरता 500 कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी देतो. इसर ते किनगाव 2 लेन 27.7 किलोमीटर 125 कोटी रुपयाचं काम आहे. यालाही पण मी मंजुरी देतो. भाजी मंडी बघा, भाजी मंडी. पंचायत समिती कर्मचारी क्वार्टर्स आहेत ते. ही नगरपालिका बिल्डिंग आहे, नगरपालिकेची नगर परिषद बिल्डिंग आहे. बघा कशी भव्य दिव्य आहे. शासकीय विश्रामगृह, गेस्ट हाऊस, रेस्ट हाऊस. चला पुढे घ्या, पुढे घ्या. ही पंचायत समितीची इमारत आहे, पंचायत समितीची. हे क्रीडा संकुलन आहे.
हा रनिंग ट्रॅक आहे, रनिंग ट्रॅक म्हणतो आम्ही. हे नाट्यगृह राहिलं, नाट्यगृह. अरे ते गडकरी साहेब बोललेले, हा पूल मला फार तंग केलं होतं म्हणते, नाही का? मला पागल करून सोडलं होतं म्हणलं होतं गडकरी साहेब. अहमदपूरला बोलले होते, अहमदपूरच्या सभेमध्ये. ती आहे का? नाही का? ओके, चला. रोडचे दाखवा, रोडचे. चला, धन्यवाद प्रभाकर. आता मला डाऊट आहे, याच्यावरही काय म्हणते माहित आहे का? हे बी बोगसच दाखविले म्हणते, त्यांचं काही सांगता येत नाही. आणि मी जे मत मागतोय आपल्याला, हे जे अपुरे काम आहेत ना, हे पूर्ण करण्यासाठी मत मागतोय. मला सांगा, यदा खुदा न खास्ता कुछ गलतियां हो गई, ये काम पूरा होने वाले का पूरे होने वाले हैं क्या काम है? इसको और 500 करोड़ रुपए चाहिए पूरा करने के लिए. कौन लेके आने वाला है 500 करोड़? ये माजी आमदार के मेवने, साले, हिंदी में मुस्लिम समाज में साले बोलते ना, साले, हे मंत्री होते ना, मग का आणला नाही निधी? मी तर 2.5 वर्ष विरोधात होतो, का आणला नाही बाबा निधी? 2.5 वर्ष विरोधात असताना तुम्ही तर सत्तेत होते, आणायला पाहिजे होता, आणला नाही. आणि एवढंच नाही, आज बघितलं असेल आता गोरक्षण तुम्ही दाखवलं नाही. गोरक्षणची बिल्डिंग तयार आहे, त्या बिल्डिंगवर आणखीन एक आपल्याला स्लॅब छत टाकायचं. आणखी दुसरी गोष्ट, मी कुठपर्यंत विचार करतो एवढंच बघा. माझे माजी सैनिक आहेत, माजी सैनिक माझे कमीत कमी 400-500. त्यांनी येऊन मला विनंती केली, साहेब म्हणले आम्हाला झेंडावंदन करायला एक जागा पाहिजे, आम्हाला एक ऑफिस पाहिजे. तर मी सांगतो त्यांना, नगरपालिकेची जागा दिली, जवळजवळ 5,000 स्क्वेअर फूट, आणि त्यांचा पीटीआर पण दिला, आणि त्यांना आता फंड्स पण देणार आहे, आणि त्यांचं ते पूर्ण सैनिक हाऊस म्हणून आपल्याला बांधणार आहे. आणि ज्या त्या टायमाला त्यांना झेंडावंदन करता यावं असं झेंडावंदनचं पण पुरावा करून देणार त्यांना. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आपण त्या विजू तापड्याला कित्येकदा बोललो, त्यानं काम केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजाला ठराव घेऊन मंजुरी ती जागा देणारा विजू तापडे, लक्षात ठेवा.
त्यांनी कितीतरी काम आणले, पण त्याला कामं करू दिले नाहीत. अल्पसंख्याक आहे म्हणून तुम्ही कामं करू दिले नाहीत का? तुम्ही त्याच्यावर दादागिरी केली. त्याचा फटकं स्वभाव आहे, तो बोलतो, पण त्यानं कामं करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याला कोणी काम करू दिलं नाही. आपण ठपका ठेवतो तर विजूनं काय केलं? विजू तापड्यानं मी पुष्कळ कामं केले. आपण जर बघितले त्याची यादी पण मी देऊ शकतो. 9 नंबर वार्डमध्ये असे कितीतरी, या आपल्या 6 नंबर वार्डमध्ये इकडे असे भरपूर त्यांनी कामं केले, पण त्याला कोणी कामं करू दिले नाहीत. केले, पण त्याला जसं जसं त्यांनी निधी कुठून आणला, निधी काही फुकट येत नाही, पण आणला तरी पण ते कोर्टात गेले. कोर्टाचे ते जो पेपर होते, कोर्टाचे पेपर तो दाखवू शकतो. पेपर मला दिलेत, पण आता मी विसरून आलो पेपर. कोर्टाचे पेपर कोर्टात गेले आहेत. ते कोण गेलं कोर्टामध्ये? माजी आमदार. 135 कोटीच्या कामामध्ये कोर्टात कोण गेलं? माजी आमदार. यांना मत देणार आहेत का तुम्ही? यांना निवडून देणार आहेत का तुम्ही? आपण जरा विचार करा. आणि खरं पाहिलं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. 2-3 पानामध्ये फक्त मी एकच पान वाचलंय, आणखी बरंच काय बाकी आहे. ताडकळसच्या भाजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका कोमटी समाजाच्या बालाजी दुर्वाडला सभापती केलं मी. कितीतरी वर्षापासून निवडणूक लढत होते ते, पण शेवटी एक परभणीचे दोन्ही नेते एकत्र यायचे, शिवसेना काँग्रेस एकत्र यायचे आणि त्या बिचाऱ्याला जीव घ्यायचे. आणि एवढंच नाही, 2010 4 दिवस मार्केट बंद केव्हा होतं? 2010 वगैरे मला वाटते. एखाद्या दिवस मी थोडं चुकू शकेल. 2011ला 4 दिवस मार्केट कशामुळे बंद होतं बाबा? मला म्हणतात दादागिरी वाढली. परभणीचे आमचे खासदार इथे येते आणि म्हणते तर गुंडगिरी वाढली. गुंडगिरी कमी करण्यासाठी, गुंडगिरी बंद करण्यासाठी माजी आमदारांना निवडून द्या. प्रदीप गुंडाळला कोणी मारलं? प्रदीप गुंडाळला कोणी मारलं? हा माझा सवाल आहे. 4 दिवस मार्केट बंद होतं आणि मार्केट बंद निवेदन द्यायला गेलेले पोलीस स्टेशन जवळजवळ 50 आमच्या कोमटी समाजाचे व्यापारी सगळे जेव्हा जेव्हा तिथं पोलीस स्टेशनला गेले, त्याच्यावर सगळ्यावर केसेस कुणी केल्या? कुणी केल्या केसेस? कुणी करायला लावल्या? हा खासदार साहेबाला माझा सवाल आहे. आणि एवढंच नाही, जे 30 वर्षे 35 वर्षे तारकळसचे बालाजी दुर्वाडचे वडील तुमच्या खांद्याला खांदा लावून लढले, तुमचं सर्वस्वी तिकडचा भाग सांभाळून घ्यायचे. तुम्हाला त्यांनी कधी पैसा मागितला नाही, कधी तुम्हाला काम मागितलं नाही. पूर्ण टोटल खर्च त्या भागाचा ते करायचे. तुम्हाला कमी जास्तीला मदत करायचे. त्यांना घरी बोलून घेऊन तुम्ही घसरडा त्या माणसाला, तुमच्या वडिलाच्या बराबरच्या माणसाला लाज वाटत नाही तुम्हाला? हा माझा खासदारला सवाल आहे. त्यासाठी एक दिवस गंगाखेड बंद होतं, परभणी बंद होतं, सगळं बंद होतं एक दिवस. हे तुम्ही केलं आणि तुम्ही इथं शहरात येऊन, आमच्या शहरामध्ये येऊन दुफळी निर्माण करता का? या शहराला बिघडवता का? ह्या शहराला बिघडू देणार नाही, हे लक्षात ठेवा. अजिबात बिघडू देणार नाही. अजिबात दादागिरी कधी सहन कुणाची करणार नाही. आणि जर याला कोणी दादागिरी म्हणत असाल तर खुशाल म्हणा, मला काही फरक पडत नाही. दुसरा विषय, मी आता जास्त टीका करणार नाही आणि लवकरच भाषण संपवणार आहे, पण काही आणखीन काही थोडं बाकी आहे. मी सांगितलं आणलेले कामं कंप्लीट करण्यासाठी मला निवडून द्या. आणि बाबांनो, मला नगरपालिकेमध्ये एकदाही नगरपालिका तुम्ही मला दिली नाही.
दिली का नगरपालिका माझ्या हातामध्ये कधी? एकदाही नगरपालिका दिलेली नाही. नगरपालिका माझ्या ताब्यात नसताना मी एवढे कामं केले. आज 4 वर्षापासून प्रशासक होतं आणि मला म्हणत्या प्रशासक होतं मग होतं आणि ते माझ्या ताब्यात होतं. प्रशासक कधी कुणाच्या ताब्यात राहतं का बंधूंनो सांगा? प्रशासक हे कुणाच्या ताब्यात राहत नाही, लक्षात ठेवा. प्रशासकाला विनंती करून बोलून करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तर होतात, नाही तर होत नाही. बाबा नो, एक लक्षात ठेवा, शहराचा विकास जर करायचा असेल तर नगरपालिका ताब्यात असल्यावर शहराचा विकास करू शकत नाही माणूस. कारण नगरपालिका स्वतंत्र नगरपालिका आहे. आज माझे गोपाळ तापडे माझे नगरचे उमेदवार आहेत. त्यांच्या हातात दिली तर ते माझं ऐकतील. मला जेव्हा जेव्हा पत्र पाहिजे तेव्हा देतील विकासासाठी. जेव्हा जेव्हा मला टीएस करून पाहिजे ते मला देतील. आज जर टीएस करायचं मला इथं एस्टिमेट करावं लागतं. इथला डेप्युटी इंजिनियर त्याच्यावर सही करतो, पुन्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करतो, त्याच्यानंतर नांदेडला एसी करतो, त्यानंतर चीफ इंजिनियर करतो आणि त्याच्यानंतर ती फाईल मंत्रालयात जाते, सचिवाकडे वगैरे जाते आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया चालू होते. ऑर्डर व्हायला कितीतरी दिवस लागतात. हे सगळं जर करायचं म्हणलं तर वेळ लागतो आणि एवढा वेळ कोणी माझ्यावर टीका केली आहे की हे काम सरकारचं आहे. जरूर सरकारचं आहे, जरूर सरकारचा पैसा आहे. कुणी खिशातून टाकून पैसा खर्च करत नाही. कुणी सरकारचाच पैसा असतो. पण जेव्हा आपण पत्र देतो एखाद्या मंत्र्याला, सीएमला देतो, उपमुख्यमंत्र्याला देतो, आणखी दुसरे आपल्या उपमुख्यमंत्र्याला देतो, आपले पीडब्ल्यूचे मिनिस्टर त्यांना देतो, ग्रामविकासला पत्र देतो, त्यांना बी पत्र देतो. पण त्या पत्रावर एन्डॉर्समेंट काय हे पाहिलं पाहिजे. एन्डॉर्समेंट कशी बरोबर आहे का हे बघितलं पाहिजे. तिथून आपण काम सुरू केलं पाहिजे. ती एन्डॉर्समेंट जर असेल, प्रधान सचिव तपासून कारवाई करा आणि खाली सही. हे काम होत नाही बंधूंनो, भावानो, हे काम होत नाही. तिथं सांगावं लागतं, तिथं लिहावं लागतं. मंत्र्याला आपण जर विचारलं तर तिथं सांगावं, साहेब ही एन्डॉर्समेंट जरा बदला, प्रधान सचिव कारवाई करावी, एवढंच लिहा आणि ते मग मार्गाला लागतं काम. अरे असू द्या, त्याला बोज वाटायला करू द्या, त्याला काही हरकत नाही. असे लागतात आपणाला, त्याशिवाय कसे कळेल आपल्याला? काही विषय नाही. शांत राहा बापू जरा. हा, जाता जाता भेट मला, भेटतो तुला. तर इथपर्यंत लक्ष देतो. हे चढ जिन्याचे किती करावं लागतात. माझ्या मागे फिरणारे तर माझ्या बाजूला बसले, तिकडे ह्याच्यावर बसलेले आहेत बरेच, थकून जाते आणि एका ठिकाणी बसते. साहेब चौकून फिरणार तर कुठे येते ती जागा पकडतात, बसते तिथं. आज मी मार्केटला सभापती साहेबराव भोसलेला केलं. त्याच्यामध्ये आमच्या बाळकाकाचं खूप सहकार्य आहे. बाळकाकामुळे ते सभापती मी करू शकलो. पण त्यांनी इतकंच एवढं चांगलं काम केलं. इथून मागचे जे सभापती झाले त्यांचा रुटीन काम काय होतं हे मला सांगायची आवश्यकता नाही, मला वाटतंय. ते जाऊ द्या. साहेबरावना बसवलं. आज 2.5 कोटी रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट आहे. 5 कोटीचे कामं सुरू आहेत. हे तुम्हाला काहीच दिसलं नसतं. खणखणात पगारीला पैसे नसायचे त्या मार्केटमध्ये, पण आज पगारी करून हे सगळं करून 5-5 कोटीचे कामं करून 2.5 कोटी बँकेत आहे. हे याच्या अगोदर कुठे गेले पैसे? हे अगोदर का केलं नाही कुणी? ह्याच्यावर नियंत्रण कुणाचं होतं? हा माझा सवाल आहे. कुणी केलं हे सगळं? मी जेव्हा बसवतो तेव्हा असं होतं. 5 कोटीचे कामं होतात. त्याच्यानंतर डिपॉझिट राहतं.
त्याही टायमाला दुकानं निघालेले, त्याही टायमाला लिलाव झालेले, काही जमिनी घेतलेले गोडाऊनसाठी, कुठं आहे सगळं? आज मी सांगतो, अभिमानानं सांगतो, महाराष्ट्रामध्ये एकमेव संघाचा सभापती मी गंगाधर पवारला केलं. त्याची बॉडी आली तर बापू, मला वाटते बापू पण हजर आहेत सदस्य, अशा 11 सदस्याची मी बॉडी तयार केली, बॉडी केली. आज महाराष्ट्रामध्ये मला अभिमान आहे की आज आम्ही सोयाबीनची खरेदी चालू केली. 5,328 5,328 भाव दिला आणि बँकेत पैसे पडले. शेतकऱ्यांना 1000 शेतकऱ्यांना सोयाबीन घातलं, बँकेत पैसे पडले. किती दिवसात पडले पैसे गंगाधर? 7व्या दिवशी पैसे पडले. हे मी शेतकऱ्यासाठी केलं. ही माझी चूक आहे का? एवढे सगळे कामं केले मी, माझी चूक आहे का? बदलून सांगा, काय चुकीचं मी केलं? आणि एवढंच नाही, मला आणखीन काय करायचंय? मी हे केलंय, हे अपुरं आहे, हे मला पूर्ण करायचंय. म्हणून मी तुम्हाला मतदान मागतोय. म्हणून मी नगरपालिका माझ्या हातात द्या म्हणतोय. आज पुढे आणखीन मला करायचं काय? त्यासाठी नगरपालिका हातात द्या. 450 कोटीची नमामि गंगे इथून पूर्ण झालेला आहे. आपल्या सरकारनं मंजूर करून आता दिल्लीला गेलेला आहे. दिल्लीहून मला मंजूर करून घ्यायचंय. तुम्ही आता आजच बघितला सन्माननीय आपले देशाचे मंत्री, अवजड मंत्री नामदार गडकरी साहेबांचा. त्यांना बोलणं झालं, त्यांना बोललो, रत्नाकर मला येऊन जातो, तुला मंजूर करून देतो, असा मला शब्द दिला त्यांनी, आणि तेही मंजूर करून मी आणणार आहे. 10 कोटीतून 50 कोटी आम्ही संत जनाबाईपाशी मंजूर केले. सिकरपतीची मीटिंग झाली, हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली, त्यामध्ये मंजूर झालं. कलेक्टरला सगळ्याला विशीवर घेऊन ती सगळी मंजुरी घेतल्या. फक्त आणि फक्त आता एक मीटिंग सीएम साहेबांसोबतची राहिलेली आहे. सीएम साहेबांना मी चिठ्ठी दिली होती, तिथे ते सीएम साहेब सही करून ते मंजूर करून देणार आहेत. ते 50 कोटी येणार आहेत, ते आणायचे. 122 कोटीचे रोड आज याच्यामध्ये डीएमईला पडले आहेत. 30 कोटीचे गार्डन आहे, हे पैसे मला आणायचे. जवळजवळ 997 कोटी रुपये मला आणायचे. मला याच्यासाठी मतदान पाहिजे. बंधूंनो, मला सांगा, मी माझा कशासाठी करतोय हे सगळं? मी का करतोय हे सगळं? कशामुळे करतो मी हे सगळं? मी तुमचे उपकार विसरू शकत नाही, उपकार तुमचे फेडू शकत नाही. मी कोण होतो? 2019ला 18,000 मतांनी मला ह्या गंगाखेडनं निवडून दिलं. त्या गंगाखेडच्या विधानसभेच्या जनतेने मला निवडून दिलं. मी कुठला खासदार आमदार माझ्या घरी कोणी नव्हता, मला कुठला वारसा नव्हता, मी कुठला डॉनही नव्हतो, मी कुठला खूप मोठा नेताही नव्हतो. जसे मुंबईचे अरुण गवळी जेलमधून निवडून आले, ते कोण होते तुम्हाला माहित आहे, सांगायची गरज नाही. विदर्भामध्ये जम्मूराव धोटे शेतकरी संघटनेचे खूप मोठे नेते होते, ते जेलमधून निवडून आले. ते विदर्भाचा वाघ म्हणायचे त्यांना. पण मी कोण होतो? मी काय केलं असं तुम्ही मला निवडून दिलं? हे विसरू शकत नाही. आणि माझे एक ना एक कार्यकर्ता, हजारावर 1000, 5000, 10,000 कार्यकर्ते डोसक्याला टोपी घालतात आणि मी रत्नागिरी गुट्टेमोड निवडणूक करतात. हे कसं विसरू मी? हे विसरणार नाही. एवढंच नाही, हिंवित होते लोक त्यांना. अरे काय माणूस तो जेलमध्ये आणि तुम्ही फिराले. एक माजी आमदार 15 वर्ष राहिलेले, तारकलच्या पुढे गाव आहे माकणी, तिथं रस्त्यावर आमचे लोक काही बॅनर बिन लावत होते, काहीतरी करत असेल. माझे कार्यकर्ते गाडी उभी करून म्हणले, अरे काय पागल झाला काय तुम्ही? त्याच्यातला एक कार्यकर्ता माझा पुढे आला. हा पुढे निवडून येत असतो का म्हणले, पण एक कार्यकर्ता पुढे आला की साहेब, आमचे साहेब निवडून येणार आहेत. तिथून गाडीतून म्हणले, तू हा साहेब जर निवडून आला तर ह्याच लिंबाला फाशी घेतो म्हणले. साहेब म्हणले, ते माझ्या कार्यकर्ता म्हणला त्यांना,
साहेब तुम्ही फाशी ह्याच तर मी ह्याच झाडाला मी फाशी घेतो जर नाही आले तर, पण तुम्ही कायम राहा. आणि अक्षरशः मी जेलमधून बाहेर आलतो, मला भेटायला तो आला, दावा घेऊन आला. म्हणलं अरे कशाला आणलंयस तू? मी मुंबईला चाललो म्हणलं. सर म्हणलं का? झंझटनं फाशी घ्यावं लागेल म्हणलं. साहेब ते फाशी घेतो म्हणलेला. असे माझे कार्यकर्ते होते, मी कसं विसर करू? ते कसं विसरू? मी विसरणार नाही. एवढंच नाही तर माझ्या चमड्याचे जोडे जरी तुमच्या पायाने करून घातले तरी मी उपकार विसरू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला आज वचन देतो, या सर्व गंगाखेड विधानसभेला, गंगाखेड शहराला कधी हे रत्नाकर गुट्टे तुमची मान खाली जाईल असं कृत्य कधी करणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला स्वाभिमानानं जगण्यासाठी मी काम करेन. आज मला तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे, हे गंगाखेड सुरक्षित पाहिजे, माझी माय माऊली सुरक्षित पाहिजे. इथं सर्व आनंदी पाहिजे, असं मला हे शहर बनवायचंय. हा माझा मतदारसंघ मला बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी मला मतं द्या म्हणून सांगतोय मी आपल्याला. आणि एवढं सगळं केलं, काय चूक आहे माझी सांगा? मी काय केलं असं की माझ्यावर एवढे तुटून पडतात? जिल्हा तुटून पडतो, विधानसभेला जिल्हा तुटून पडला माझ्यावर. इथं आमचे पत्रकार आहेत, त्यांचं नाव घ्यायचं विसरलो, सॉरी. माझे प्रिंट मीडियाचे आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आमचे मित्र माने आहेत, आमचे मित्र गजानन आहेत. मला वाटतं इथं बरेच काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेली आहे. सॉरी, मी विसरलो आपलं नाव घ्यायचं. दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल आपली. आणि खरं पाहिलं म्हणजे हे काही अवघड नाहीये. ज्याच्यामध्ये इच्छाशक्ती आहे, काम करणं त्या माणसाला कधीच अवघड नसतं. आणि हे तिन्ही मतदारसंघ, तिन्ही तालुके मी तुम्हाला आज वचन देतो, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचे होईपर्यंत झोपणार नाही, थकणार नाही. मी थकूच शकत नाही जोपर्यंत हे सगळं करत नाही तोपर्यंत. फक्त मला तुमचं सहकार्य द्या, मला फक्त तुम्ही सहकार्य करा. मी तुमचं कधीही वाईट करणार नाही, मी तुमचं कधी वाईट चितणार नाही. गावागावातून कधी कधी माझ्याकडे येतात की साहेब पोलीस स्टेशनला फोन करा, असं असं झालंय, मला यांनी मारलंय, हाणलंय. नाही तर दुर्याचं भांडण आहे, कशाचं भांडण आहे. मी पोलीस स्टेशनला कधीच फोन करत नाही. इथं पोलीस आहेत, त्यांना विचारा कितीला फोन माझा असतो. मी त्याला समजून सांगतो, ज्याच्या संग भांडणं झालं त्याला बोलून घेतो, काय झालं बाबा असं सांगा. आणि तिथली तर मिटवायच्या जवळजवळ 100 केसमधून कमीत कमी 90 केस अशाच मिटवून टाकतो. 10 जर नाही मिटल्या तर मी पोलिसला फोन करणार नाही, तुम्ही जा भोगा, काय करायचं ते करा. कारण पोलीस स्टेशनला जर केस झाली, वकिलाला लावा लागेल. शेण पडलं तर माती घेऊन उठतं म्हणतो आपण, शेण पडलं तर माती घेऊन उठतंय. तसं पोलीस स्टेशनला जर गेलं तर काय माणसाचे हाल होतात लोकांना माहीत आहे. पोलिसही काय ऍक्शन घेते, काय करते, कोर्टात जावं लागतं, वकील लावा लागतं, केस लढावं लागते, त्याच्यामध्ये पैसा बर्बाद होतो, त्याच्यामध्ये वेळ घालू नका. हेच मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो. माझा एकही कार्यकर्ता आहे गंगाखेडमध्ये कोणी व्यापाऱ्याला साधं बोलला असेल तर मला व्यापाऱ्यांनी सांगावं. हे सर्व व्यापारी आहेत इथं. एक कार्यकर्ता सिंगल माझा जर कोणी व्यापाऱ्याला दम दिला असेल, भेटला असेल, 2 पैसे मागितले असतील तर मला सांगावं. माझी ताकीद आहे माझ्या कार्यकर्त्यांना, खबरदार कोणी व्यापाऱ्याला जर त्रास दिला तर याद राखा. आणि तेवढा माझे कार्यकर्ते माझं ऐकतात. एवढंच नाही, या एवढ्या सगळे व्यापारी सगळं ऐकताय. कुणाकून 5 रुपये असे उसने मी घेतलेत का मला सांगा? कुणाला मी पैसे मागितलेत का सांगा? पण माझी आमदारला किती पैसे दिलेत, कुणी दिलेत? मागितले तर काय होतंय, काय म्हणतात समोरून? व्यापारी गरीब व्यापारी असतो, तो सांगत नाही, बोलत नाही.
दंडुके मारतो, कुणाला बघ असं करतो तसं करतो, ही दादागिरी नाही का? आमच्या खासदारलाही दादागिरी दिसत नाही का? ही दिसली पाहिजे ना. खासदार साहेब सांगा माजी आमदारला, तुम्ही पॅनलमध्ये आहात, तुमची युती आहे, सर्व व्यापाऱ्याचे पैसे द्या म्हणून सांगा. घरं उठले, ते प्रदीप गुंडाळे भिकायला लागल्यासारखा लागला तो प्रदीप गुंडाळे, दुकानं विकले, आणखीन काय भिका, प्रशांत गुंडाळे त्याने दुकानं विकले आणि तो जमीनही विकली त्यांनी. काय परिस्थिती आहे त्याची आज? तो तम्मेवार, ते माझ्याकडे येत नाही पण मला माहिती आहे ना, ते तम्मेवार बहिणीकडून आणून दिलेले पैसे बहीण जवळ येऊ देत नाही, बहीण राखी बांधित नाही, भावाला म्हणते पैसे दे. अरे किती घरं उठावर आहेत तुम्ही? खासदार साहेब सांगा हे पैसे द्यायला. फक्त मी एवढीच आपल्या समोर इच्छा व्यक्त करतो. पुन्हा नंतर मी धनुभाऊला उत्तर देणार आहे. मी आधी माझं हे होऊ द्या. धनुभाऊला उत्तर द्यायचंय मला. वेळ आहे आणखी भरपूर वेळ आहे. आता तर कुठं 9:30 वाजले. 9:45 भाषण संपवून टाकतो. 15 मिनिटं अगोदर आपल्याला 10च्या वरील पुढे जायचं नाही. माझी एकच इच्छा आहे, शहराच्या स्वच्छतेसाठी, शहराच्या विकासासाठी, प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हसू राहण्यासाठी, दबाव मुक्त, दादागिरी मुक्त करण्यासाठी माझ्या जवळचा जरी माणूस असला तर तो जर दादागिरी देत असाल, तो जर त्रास देत असाल तर ते मला जमत नाही, मला खपत नाही. तुम्ही 8 दिवसा 15 दिवसापूर्वीचं प्रकरण बघा. ते कुठं या आणि काही दिवसात ते कुठं जाणार आहे हे बघा. आज या शहरामध्ये जवळजवळ 50-60 हजार डुकरं होते. 50-60 हजार उरलेत. ते आता मी आमच्या डोंगरे साहेबाला सांगणार आहे, असतील तर कुठे संपवा लवकर. डुक्कर मुक्त हे गंगाखेड करा. ते दारू मुक्त गंगाखेड मला पाहिजे. हातभट्टीची दारू कुठे निघाली नाही पाहिजे. त्याच्यात लोक आज जवळजवळ कित्येक 20, 25, 50 लोकांनी आत्महत्या केली रेल्वेच्या खाली पडून. दारू विकणारे हे आमचे वडराचे माणसं, पोरं दगड धोंडा फोडून येतात, झोप लागावी म्हणून दारू पितात. आणि दारू 100 रुपयाची असली तर त्याला रोज 5 रुपये लावतात. दारू फुकट प्यायला देतात आणि 5 रुपये रोज त्याच्याकडून घेतात. वडर समाजाचे लोक असतील, खरं आहे का रे बाबा? सांगा हात करून, खरं आहे का? हे मला बंद झालं पाहिजे. दारू मुक्त हे गंगाखेड मला पाहिजे. हा, जिथं काय समजा परमिशन असलेले किंवा लायसन्स असलेले दुकानं ते मी बंद करू शकत नाही, ते चालू द्या. पण हे बाकीचे धंदे बंद करा. आणि फक्त मी सांगतो तुम्हाला, त्या दुकानातून दारू विकली गेली पाहिजे. त्या दुकानातून जर पेट्याच्या पेट्या जर बाहेर जाऊ लागल्या तर तेही मला जमणार नाही. मी स्वतः रेट टाकणं चालू करेन. मी स्वतः ह्या शहरामध्ये कुठं कुठं नेजर आहे मला माहित आहे. हे वडर माझ्या सोबत आहे. पूर्ण अख्खा वडर समाज सोबत आहे का नाही रे बाबा? यांना घेऊन यांचे सगळं माहित आहे. यांना कुठे मेजर दाबलेले, कुठं गुळ भिजू घातलेला आहे. हे बघा, ह्याच पोरला पाठवलं तर मी. आणि तोच व्हिडिओ बोलतात, तोच व्हिडिओ मी डोंगरे साहेबांना दिला आणि डोंगरे साहेबांनी 5 मिनिटात जाऊन ते पकडलं मला वाटतंय. पण ती अपेक्षा आहे मला इथल्या पोलीस डिपार्टमेंटकडनं. मला अपेक्षा आहे, माझं पोलीस डिपार्टमेंट खूप चांगलं आहे, पण मला अपेक्षा तुमच्याकडून एवढी आहे, हे बंद करा. अवैध धंदे सगळे बंद करा. हे सगळे मला अवैध धंदे नाही पाहिजे. हे सगळं करण्यासाठी तुम्ही झाड लावलेलं आहे, पण झाडाच्या फांद्या पण मजबूत पाहिजे. त्याच्यातली एक फांदी नगरपालिका आहे, लक्षात ठेवा.
आणि मी तुम्हाला विनंती करणार आहे, मला म्हणले काही असं म्हणले, मी ऐकलं आमदार झोळी पसरवलंय म्हणले मतासाठी. हो पसरवलंय आणि पसरणार आहे, आताही पसरणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम? तुम्हाला काय केलंय हे सांगण्यासाठी काहीच नाही, पण आज माझ्या या स्टेजवर जेवढे आहेत तेवढे एक एक तास जरी बोलले तरी मी केलेलं संपत नाही. लक्षात ठेवा, एक एक तास यांनी बोलू द्या तरी संपत नाही. पण तुमच्यावर बोलायला काही नाही. काय बोलायला तुमच्यावर काही नाही, फक्त एकमेव रत्नाकर गुट्टेवर टीका करणे, ह्याच्या पलीकडे तुमच्यावर काय आहे का? आणि दुसरा विषय, काही करायचंय का, काही करणार आहेत का म्हणून मी सांगत नाही. अरे बाबा काहीतरी सांगा. तुम्ही नगरपालिका तुमची निवडून आली तर तुम्ही काय करायचं हे तर सांगा. हेही सांगायचं नाही, सांगू शकत नाहीत ना. हे नाही ना सांगायला, हे पाहिजे. काय बोलावं काय करावं हे कुठं माहित आहे ना. त्याच्यामुळं मी आपल्याला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, कळकळीनं विनंती करतो. माझा कुठलाही स्वार्थ नाही. माझं पोट भरलेलं आहे. हे जे 10-10 वर्षापासून पोट रिकामे, याचा विचार करा. 10-10 वर्षापासून माझे सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे. माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे. माझी बौद्ध समाजाला माझी सगळी विनंती आहे. गोर गरीब जनते सगळ्याला विनंती आहे. मायक्रो ओबीसी असेल, सर्व कोमटी मारवाडी सगळे जाती धर्माच्या सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे. आणि मी आपल्यासमोर परत एकदा अशी झोळी पकडतो आणि या झोळीमध्ये आपण मला मत द्या. ही फक्त मी नगराध्यक्ष होणार नाही, माझ्या निर्मलदेवी माझी मोठी बहीण आहे, ती नगराध्यक्ष होणार आहे. माझे 26 नगरसेवक माझे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत, काही माझे मुलं आहेत, काही भाऊ आहेत, हे नगरसेवक होणार आहे. मी त्यांच्यासाठी जोडी पसरली आहे तुमच्या समोर. त्यांना निवडून द्या. त्यांच्याकडून एकही चूक जर झाली, जाग्यावर राजीनामा घेईन, हे तुम्हाला मी शब्द देतो. ग्रेटमॅन सत्यपालचं नाव घ्या. सत्यपालचं नाव घ्या. ओनली सत्यपाल. थांबा, शांत राहा. तुमच्या जितकं सोबत आहे तितका माझ्या इथं येतो, माझ्या हृदयात आहे तो सत्यपाल. त्याची चिंता करू नका. आणि हे सगळेच नगरसेवक माझ्या हृदयात आहे. आणि सगळे शिवामानानं सगळे काम करतात. कोण काम करत नाही? रात्रंदिवस काम करतात. इंतू असू द्या, छोटू असू द्या, इकडं आम्हाला उद्धव शिंदे असू द्या, तिथं आपला बंडू शिंदे असू द्या, इकडे सत्यपाल आहे, इकडे अकबर आहे, प्रमोद साळवे आहे. असे किती नाव घेऊ मी तुम्हाला? खाली वैजनाथ टोले आहे, प्रताप कुंडे आहे, तांबळे आहे, चांदभाई आहे, आमचे अन्सारी सतीश घोबाळे आहे, तो आमचा कासले आहे. कुठे आलाय नसेल, ते कुठेतरी गेला असेल. आहे का? आलाय. ते राजू खान आहे, आमचे डॉक्टर गप्पार आहे, सलीम आहे. कुठं आहे ते आपला वकील साहेब? कुठं आलाय का वकील? हा, हे वकील आहे बघा. हे तर रात्रंदिवस माणसामध्ये असते. ते एक तरी माझा जो उभा आहे तो, हे सगळे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही बघा माझे नगरसेवक कसे आहेत ते. आता कुणाचं नाव विसरलं असेल, सगळेच आपलं. आता मी उठविणार आहे पुन्हा. दामा आहे, दीपक तापडे आहे, सगळेच आहे. मी मागा आता नंतर 26ला सेवेत उभ्या करून तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही यांच्यातून एवढा म्हणणार आहे. दुसरा विषय, मी आता जरा धनुभाऊवर येतो. आपले धनुभाऊ एक परळीत आलते, काल परवा भाषण केलं. धनुभाऊ म्हणले भाषणामध्ये शिळ्याकडला ऊत आणला त्यांनी. जरा एक शेर बोलून पुन्हा चालू करतो.
नए किरदार आते जा रहे हैं, नए किरदार आते जा रहे हैं, मगर नाटक पुराना चल रहा है, मगर नाटक पुराना चल रहा है. हे अशीच मान हलविते. मी बी शिकायलो त्यांची मान हलवायला, त्यांच्यासारखंच बोलायला शिकालो मी. आता मला शिकावं लागेल, आहे का नाही? चालली स्टाईल आहे का नाही तशीच माने. हा, तर त्यांनी माझ्यावर आरोप केलाय. 28,000 शेतकरी त्यांच्या 7/12वर 1600 कोटी उचलून भ्रष्टाचार केला. भविष्यात तुमच्या पीटीआर वर सुद्धा लोन घेतील. धनुभाऊ, 1600 कोटी सोडा, 7/12वर जर एक शेतकऱ्याच्या 7/12वर जर लोन असलं, क्रॉप लोनचं जर लोन असलं, कारखान्याचं मनात जर ते जर असलं, आज राजकारणातून निवृत्ती घेतो. तुम्ही निवृत्ती घेणार आहेत का? नसल्यास एकही शेतकऱ्याच्या 7/12वर लोन नाही, कारण ते कारखान्याने घेतलेलं लोन आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही 1600 कोटी म्हणताय शेतकऱ्याचे. धनुभाऊ फक्त 106 कोटी आहेत. आवर्जून सांगतो, 106 कोटी आहेत. त्या 106 कोटी पैसे 107 कोटी, 1 कोटी जरी जास्त निघाला, राजकारणातून निवृत्ती घेतो, आमदारकीचा राजीनामा देतो. तुम्ही निवृत्ती घेऊन तुम्ही राजीनामा देणार आहेत का धनुभाऊ? ते पेपर कुठं आहे? ते कुठं आहे पेपर? ते हे लोकमतचा पेपर आहे. कुणाचा आहे? हे धरे हे लोकमत आहे. बघा, हे लोकमत आहे, बघितला का? आणि ह्याच्यावर ही 12 पानाची ऍड आहे, 12 पानाची. ह्याच्यामध्ये काय? खाते क्रमांक आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आहे, त्याची रक्कम आहे, आणि ते सगळं कंप्लीट झालेलं, पुढचं जे लोन कंप्लीट झालंय ते सर्व या पेपरवर आहे, याच्यावर आहे. धनुभाऊ, ही 12 पानाची ऍड आहे. त्याची तारीख सांगतो, 10/9/2023. पेपर बघा, नसला तर माझ्याकडून घेऊन जा, मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये किती कोटी आहेत बघा. 106 कोटीच्या वर जर निघालं मुद्दल, तर व्याजानं थोडं वाढला असेल, पण मुद्दल म्हणतोय 106 घेतलंय. व्याजानं झाले असतील 120 झाले असतील, 150 झाले असतील, ठीक आहे, पण मुद्दल 106 कोटी घेतलेला आहे धनुभाऊ. अहो धनुभाऊ, तुम्ही इतके घोटाळे लबाडे, 100 नाही, ते एखादा 1000 लबाडाने घोटाळे मेले असते. त्याच्यानंतर तुम्ही जन्मलेली धनुभाऊ तुम्ही अवलाद आहे. एक 100 9 1000 मेले असतील लबाडाने घोटाळे, त्याच्यानंतर तुमचा जन्म झाला धनुभाऊ. अशी अवलाद आहे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, एनसीएलटी नॅशनल ट्रिब्युनल कोर्ट याच्यामध्ये फैसला झाला 2 वर्षापूर्वी, आणि फैसला होऊन तो कारखाना विक्री झाला. कारखाना विकलाय तो. घरांना घेतला असेल कोणी, सिंगापूरची पार्टी आहे, कोणीतरी आहे, मलाही माहित नाही कोण आहे ते, शोधून काढा कोण आहे. आणि हे पेपरला त्याच्यामध्ये दिलं त्यांनी. आणि कारखान्यावर कोणीही जाऊ शकत नाही. एक 32 खाली का कुठलं तरी कलम आहे, त्या कलमाखाली कारखाना प्रोटेक्शन दिलेलं आहे. कोणी कारखान्यावर पण जाऊ शकत नाही. पण सिव्हिल मधून शेतकऱ्याचं नाव कमी झालं नाही, म्हणून माझ्या शेतकऱ्यांना विनंती केली मी, काहीतरी तुम्ही कोर्टात जा,
आणि आज सिव्हिल कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये 10-12 शेतकऱ्यांनी पिटिशन केलंय बँकेच्या विरोधात, कारखान्याच्या विरोधात करा म्हणलं, कारखान्याच्या विरोधात, बँकेच्या विरोधात, सिव्हिलच्या विरोधात. लवकर त्याचा निर्णय येईल आणि माझ्या शेतकऱ्याचा असा गळा मोकळा होईल, सिव्हिल मधून मी निघून जाते. त्याशिवाय श्वास घेणार नाही, त्याशिवाय मरणारही नाही. मी सांगतो तुम्हाला, मरण जरी आता देवाला सांगेन, थांब माझ्या शेतकऱ्याचं मला आधी हे करू दे, हे सगळं मला करू दे, त्याच्यानंतर घेऊन जा मला वर. आणि तुम्ही काय सांगताय धनुभाऊ? धनुभाऊ तुम्ही म्हणताय नीरव मोदी, कधी म्हणताय 5,000 कोटी, कधी म्हणताय 7,000 कोटी, कधी म्हणताय 50,000 शेतकरी, कधी विधान परिषद पेपर असा हलू हलू बोलताय असा. धनुभाऊ तुम्ही एवढं बोलत असताना, जसं मला तुम्ही नीरव मोदी बोलले, नीरव मोदी तर बिझनेसमॅन होते, हिऱ्याचे व्यापारी होते, एखादी चूक होत असते. त्यांना जर आणखी इथं ठेवलं असतं, मोबाईलला त्यांनी पैसे भरले असते. तसं माझ्यावर केलं, मी काही पैसे बँकेचे बुडवले नव्हते. बँकेने कोर्टात लिहून दिलं पहिल्या वेळेस आमचे पैसे सेफ आहेत, आम्हाला प्रॉब्लेम नाही. आणि आज 7-8 वर्षापासून कारखाना सुरू होता, हे देगे चालू होतं. कुठला कारखाना पैसे घेत नाही धनुभाऊ सांगा? एका कारखान्याचं नाव सांगा कर्ज घेत नसेल तर. आता आमदारकी सोडणं, राजकारण सोडणं हे सोडा, हा महाराष्ट्र सोडून जातो, महाराष्ट्र सोडून. तुम्ही जाणार आहेत का? कुठल्या कारखान्यावर एक लोन मुक्त कारखाना मला एक दाखवा, एक. धनुभाऊ जगमित्र कारखान्यामधील सभासदांच्या शेअरचे पैसे कुठे गेले धनुभाऊ? कारखाना झाला नाही, ते शेअरचे पैसे कुठे गेले? कोणी खाल्ले? धनुभाऊ त्या ट्रस्टची जमीन घेतली, ट्रस्टची जमीन घेता येत नाही, तुम्ही कशी घेतली ती? जबाब द्या. ते पैसे कुठे गेले त्याचा जबाब द्या. धनुभाऊ विधानसभा 2024 मध्ये तुम्ही मला पाडायची शपथ घेतली होती का नाही सांगा जनतेला? आमच्या रबदडे मामाला बळीचा बकरा कोणी बनवलं सांगा? ओबीसीचं तिकीट कसं काय दिलं? त्या परळीच्या का माणसानं दिलं, त्याचं नाव आहे टीपी मुंडे. ओबीसी समाजाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत ते. त्यांनी ते तिकीट दिलं. तिकीट देऊन काय द्यायचं ते तुम्ही दिलं. त्याच्यानंतर तुम्ही सभा घ्यायला सांगितली, तर सभा फार मोठी जंगी सभा घ्या. सभेसाठी तुम्ही काय काय दिलं का नाही दिलं सांगा? धनुभाऊ मी नांदेडला गेलो, कृष्णा दळणार असतील इथं काहीत का नाही मला माहित नाही. कृष्णा दळणार माझ्यासोबत होते. प्रकाशांना शेंडगेंना मी जाऊन विचारलं, विनंती केली, अण्णा तुम्ही माझ्या विरोधात कशी काय आले? ओबीसीच्या विरोधामध्ये ओबीसी तुम्ही कसे आले? आधीच तर माझं वातावरण फार चांगलं नाही, तुम्ही कसे काय आले? त्यांनी मला सगळी हिस्ट्री सांगितली. एबी फॉर्म सगळे टीपी मुंडेजवळ असतात म्हणले, आणि तिकडचं ते सगळं कनेक्शन लागलं आणि तो फॉर्म एबी फॉर्म दिला. एबी फॉर्म देताना किती किती पैसे दिले धनुभाऊ सांगा? तुम्ही खूप प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला. तुम्ही फोन किती केले? जो जेलमध्ये असतो वाल्मिक कराड, त्याने किती फोन केले?
एक सुनील फड आहे तुमचाच कार्यकर्ता, ज्याच्या भावाचा मर्डर तुम्हीच करायला लावला. त्यांनी फोन केले. दुसरा एक तुमचा माजी नगरसेवक आहे, काय नाव त्या कोथरीचं, शरद मुंडे. त्यांनी फोन केले, असे अनेक फोन केले. पण जनता जी आहे ना माझी, ही जनता जी आहे, ही जनता म्हणजे कोणी कितीही गोळ्या घालायचा प्रयत्न करा, ही जनता माझी बुलेट प्रूफ जॅकेट आहे माझी जनता. तुम्ही AK-47 आणा, गोळ्या घालून बघा, रत्नागिरी मुक्याला एकही गोळी लागणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही पाडायचा प्रयत्न केला. तुम्ही पाडण्यासाठी किती कोटी खर्च केले धनुभाऊ, खरंच सांगा, जनतेला ऐकू द्या. आणि नाही केलं असेल तर सांगा कसं की नाही केलं म्हणून, मी पुरावे देतो. मग 100% पुरावे देतो. आता तिथं कोण कोण आले तुम्हाला सर्वांना माहित आहे. माझ्या विरोधामध्ये तिथे येऊन भाषणही केले. सन्माननीय आमचे हाके साहेब आहेत, ते आले. प्रकाशना शेंडगे आले, TP मुंडे आले, आणि भाषण केले, सगळं केलं. समोर किती माणसं होते मला माहित नाही, मी कुठेतरी असेल. किती असो, पण माझी जनता एवढी हुशार आहे. जनतेनं बरोबर जे करायचं ते केलं आणि आमच्या मामालाचा बळीचा बकरा बनवला आणि 2400 मतावर आऊट केलं. की हो, वाईट वाटतं याच्यामध्ये, मला खूप वाईट वाटतं. मामाला एका दिवशी शीतच्या भाषा याच्यावर मी म्हणलो, मामा तुम्ही माझ्यासोबत राहा, भलं फक्त रत्नागर गुप्तेच करू शकतो तुमचं. पण परत ते भाजपमध्ये गेले आणखी, असं मला वाटतंय. ठीक आहे, हरकत नाही, कारण त्यांचा खूप प्रेम आहे भाजपवर, ते गेले, चांगली गोष्ट आहे. यापुढे मामाला मदत करत राहील. मला जर मदत मागायला आले तर निश्चित मी त्यांना मदत करेन, पण मागायला आलेत तर. दुसरी गोष्ट, धनुभाऊ समोर जन्म झालाय माझा, तुमचा जन्म माझ्या समोर झालेला आहे. माझं वय सांगणार नाही, पण वय सांगते गडबड, वय नाही सांगणार ना. हे नाही करणार, आपलं गपचिप आहे सगळे, हे नाही सांगणार तुम्हाला. अहो, तुमचा इंदोरमध्ये मर्डर केला असता, इंदोरमध्ये तुमचा मर्डर झाला असता धनुभाऊ. आज आपल्यात नाहीत ते भैयोजी महाराज, त्यांनी वाचवलं तुम्हाला. कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे. बराच मसाला आहे, आज थोडंच बोलणार आहे, आणखीन पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला लावून. कारण का तुमचं माझं लागलंयच. आता तुम्ही चालू केले गावामध्ये येऊन धनुभाऊ, एंड मी करणार आहे धनुभाऊ, एंड मी करीन. अहो, मला सांगा, ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला प्रेम दिलं, भाजपच्या एक चांगल्या चांगल्या पदावर बसवलं, महाराष्ट्राचं युवकाचं अध्यक्ष केलं, तुमची लायकी तरी आहे का हो? तुमची लायकी नाही. पण आमच्या सन्माननीय स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडेंनी तुम्हाला कितीतरी पदं दिले, तुम्हाला आमदारकी दिली. पण तुम्हाला आमदारकी तशी आमदारकी पाहिजे नव्हती. आमच्या ताईच्या विरोधात तुम्हाला निवडणूक लढायची होती धनुभाऊ. खरं आहे का नाही हे सांगा. तुम्ही छेडलेच मला धनुभाऊ. ऐका जरा, शांतीनं ऐका. एखादी बॉटल संपवा,
संपित बघा. त्या मुंडे साहेबाला किती त्रास दिला, कमी त्रास दिला का? मुंडे साहेब म्हणजे लबाडाचा काय सैनिक आहे काहीतरी म्हणले होते. हा, सुभेदार. मुंडे साहेब म्हणजे लबाडाचा सुभेदार आहे म्हणले. आणि हे कोण आहे? हे सुभेदाराचा बाप आहे लबाडायचं. मी तर सांगितलं तुम्हाला. आणि एवढंच नाही, खूप काही आहे. मी एवढंच म्हणेन, मी बोललो का नाही मला माहित नाही. मला ज्यावेळेस तुम्ही नीरव मोदी बोलले, मी तुम्हाला हरकत नाही विजय मल्ल्या बोलायला. मला वाटतं विजय मल्ल्यामध्ये तुमच्यामध्ये बरं जुळतंय. त्यांना बी फार सवय चांगल्या आहेत, तुम्हाला बी तशाच सवय आहेत. कारण या माझ्या जनतेने बी कधीतरी टीव्हीवर बघितलं असेल, आणखी कुठतरी बघितलं असेल विजय मल्ल्याला. त्याच्यातून तुमच्यात काही फरक नाही जाणवो. फार सामान्य म्हणजे मिळतं जुळतं फार आहे. आणि धनुभाऊ, इथून मला फक्त 15-20 मिनिट लागते टोळीमध्ये यायला. तुम्ही गंगाखेडला आलेत ना. मी तर राजा आहे हो धनुभाऊ. तुम्हाला तरी कुठं बंधन असेल? मी तर राजा आहे. मी कुणाच्या स्टेजवर जाऊ शकतो धनुभाऊ. आणि बीड जिल्ह्यामध्ये उद्या मला तुतारीच्या स्टेजवर जावं लागलं जाईल. उद्या मला काँग्रेसच्या स्टेजवर जायचं म्हणलं जाईल. उद्या उद्धव साहेब शिवसेनेच्या स्टेजवर जायचं म्हणलं जाईल. पण धनुभाऊ तुमचा निकालच लागेल, लक्षात ठेवा. हा, तुम्ही नादाला लागलेत ना माझ्या. अहो, तुमच्यावर एवढे आरोप होत होते, तुम्हाला इतकं घेरलं होतं, इतके सगळे बोलत होते, पण रत्नाकर गुप्तेने एक शब्द काढला नाही. एक शब्द तुमच्या विरोधामध्ये एक शब्द काढला नाही. आणि तुम्ही इथे येऊन मला बोलता का? शिळ्याकडीला होती इथे येऊन आणता का? आणि काय म्हणले ते? नाही, ते 3 तारखेला काहीतरी म्हणले हो. काय कुठेतरी थांबा, असं नाही लिहिलेलं. आमचा हुशार आहे तसा. कुठं गेलो? आमरे काय बघ, ते खाली पडलं. ते 8 मिनिटं राहू दे, 10 मिनिटांनी जास्त बोललो तरी काय बिघडलं रे आपलं? केसच होत्या, दुसरं काय होणार आहे? दुसरं काय करणार पोलीस लोक? केसच करते. नाही तर ते आचारसंहिता भंग केला म्हणते. दुसरं काय? कुठे गेलं ते? आता 3 तारखेला काय म्हणलं होते ते? कुठे काय? हा, नाही, विजयवाडी इथं काढतो म्हणले, पण वेगळंच काहीतरी बोलले तो. काय? हा हा हा, त्यांची दादागिरी पिदारी काही नाही, हे तर कमीत कमी मान्य केलं. माझी दादागिरी नाही हे तर मान्य केलं त्यांनी. पण 2 तारखेला आपण त्यांची नीटनेटकी जिरवू असे तुम्ही म्हणला धनुभाऊ. आता 2 तारखेला मतदान, 3 तारखेला कोण कोणाची जिरवी ते बघू. या इथे बघायला या, कोण कोणाची जिरवी ते. आणि आता बस झालं मला वाटतंय. दुसरा विषय, एक शेर म्हणू काय? आणखी एक म्हणू का? उनकी घड़ी का तो वक्त ही नहीं, उनकी घड़ी का तो वक्त ही नहीं, वो सबको पता है, वो सबको पता है. मशाल हाथ में है, मशाल हाथ में है, मगर उनको राह नहीं पता है, उनको राह नहीं पता है. ये कैसी अजीब जोड़ी है. एक अंधेरे का राग है, दूजे की घड़ी रुकी है और समय का अभाव है. जो खुद का रास्ता भूल जाए, जो खुद का रास्ता भूल जाए,
वो शहर को क्या दिखलाएगा, वो शहर को क्या दिखलाएगा। ये घड़ी मशाल और पंजा मिलकर भी विकास नहीं लाएगा।